मला संध्याकाळी पटकन मेसचा आवरायला उशीर झाला. आता भाजीला तर सगळं होतं गवारीच्या शेंगा, पण ते मोडायच्या कधी म्हणून मी काय केलं, पटकनच माझ्या डोक्यात कल्पना आली आता पटकन शेवग्याच्या शेंगाची भाजी करावी. पण शेवग्याच्या शेंगा पाहायला गेले तर एकच शेवग्याची शेंग होती. मग मी काय डोक्यात आणलं, आता पटकन सांबरच करून घेते. आज संध्याकाळी खूप उशीर झालेला होता आणि तेवढी एक शेवग्याची शेंग चिरून घेतली, टोमॅटो टाकून घेतलं. म्हटलं पटकन मी ह्याचं शिमला मिरची पटकन कट करून घेतली. सांबर मसाला आणायला पाहावं म्हटलं तर हा माझा मोठा मुलगा ड्रॉइंग काढत होता, तो त्याच्या कामात व्यस्त होता, खेळतोय. प्रणव आण तू सांबर मसाला प्लीज बेटा. पाहायला गेलं तर परस बागेत तर केळी पारच ऊन मळून पडली वाऱ्याने पारच. आता याला पण काहीतरी करावं लागेल. खूप मोठा गड आलेला होता पण वाटोळ झाला आता ह्या गडाचं पण आणि केळीचं पण. असल्यानंतर त्याच्या कामात व्यस्त असतो. ह्याचे मी भरपूर असे व्हिडिओ चित्रकलेचे मी त्याच्या ड्रॉइंगचे असे अपलोड केलेले आहेत आपल्या संकल्प सिटी टिफिन सर्व्हिस चॅनलवर, तर ते तुम्ही नक्की पाहू शकताय. त्याच्या मी घरात बनवलेल्या ड्रॉइंग पण दाखवू शकते मी तुम्हाला, हे पाहू शकताय. त्याने ह्या घरात बनवलेल्या अशा ड्रॉइंग आहेत. कशा आहेत ते नक्की कमेंटमध्ये सांगा मैत्रिणींनो, कारण की त्याला कुठलाही क्लास न लावता त्याने ह्या ड्रॉइंग काढलेल्या. खूप छान अशा ड्रॉइंग एक ड्रॉइंग त्याने 8-8, 15-15 दिवस काढलेले आहे. ही ड्रॉइंग खूप मेहनतीने आणि कष्टाने जिकिरीने, कारण की त्याच्याकडं मला स्किल त्याचं असं आहे की कुठलाही क्लास वगैरे नसतानाही इतकं सुंदर त्याला ऑइल पेंट कलरमध्ये पहिल्यांदाच भिंतीवर केलेली ही ड्रॉइंग आहे. त्याच्यामुळं कौतुक असं वाटतं त्याचं की एकदम ड्रॉइंगला परफेक्ट असणारे लोकंसुद्धा असे ऑइल पेंट कलरमध्ये भिंतीवर ड्रॉइंग हे करतात. त्या डायनिंग हॉलमध्ये हे पण खूप छान असं पेंटिंग केलेलं आहे चिमण्यांचं. सांबर म्हटलं की सांबरला परफेक्ट कॉम्बिनेशन जुळणारा म्हणजे जिरा राईस. आता हा एक शिट्ट्या वाजवत होता, सोबत जिरा राईस म्हटलं की कॉम्बिनेशन तर चांगलंच जुळलं. चांगली जिरी तडतड दिली की पाणी. एक वालाची शेंग, ही भाजी करताना इतकं कंटाळा येतो ना, भाजी खाण्याचा कंटाळा येत नाही पण निवडण्याचा तर खूपच कंटाळा येतो. मग ही पटपट निवडून घ्यायची होती. अजून पातळ भाजी तर झालेली होती पण सुकी झालेली नव्हती. सुकी भाजी करायला तर एवढा वेळ लागणार होता, ही भाजी करण्यापेक्षा निवडण्याला जास्त वेळ लागणार होता आणि परत लाईट जाण्याचा बेत होता. आता लाईट गेली तर मिक्सरवर सगळं बारीक करायचं, तसंच राहायचं. म्हणून मी काय केलं, पटकन खोबरं भाजून घेतलेलं, त्याच्यातच थोडीशी दिली हळद, थोडीशी टाकली धना पावडर, नावाला थोडेसे जिरे टाकले बघा, त्याच्यातच घेतला काळा मसाला, लगेच टाकलं थोडंसं मीठ. तेल गरम करायला ते तर माझ्या लक्षातच नव्हतं. तेल गरम होऊन कडकडून थांबलं. आता त्याच्यात द्यायचं होतं डाळीचा तडका. मग मी टाकली पटकन मोहरी, त्याच्यातच घेतली जिरे, त्याच्यातच टाकलं आणि घेतली डाळ, इकडे दिली डाळीला फोडणी. त्याच्यातच टाकलं थोडंसं लसूण. ती बोंबाबोंब झाली. मग माझ्याकडे लाईटचं इंडक्शन आहे, त्याच्यावर मी असं गरम पाणी करून ठेवते आणि ज्या वस्तूला गरम पाणी टाकून घ्यायचं त्या वस्तूला असं गरम पाणी पटकन गॅसवर टाकून ते असं बारीक केलं, त्याच्यात टाकून घेतलं तेल. सकाळची घाई गडबड होती, मुलांचा चहा नाश्ता राहिलेला होता आणि तेल तर काय गरम होईना. मग पटकन तेल गरम झालं की जिरीला म्हटलं घे बाई तळून, आणि हे पण बहीण भाऊ लगेच टाकून घेतले, कढीपत्ता आणि कोथिंबीर. मी तर बहीण भाऊच म्हणते त्यांना, कधी कढीपत्ता आणि कधी कोथिंबीर म्हणायचं. त्याच्यातच घेतली बालाजी, त्याच्यात टाकली थोडंसं मीठ, मस्त असं परतून घेतलं, नंतर ठेवलं झाकण. आता याला वापरून घेतल्याच्यानंतर आपण जेवढं बारीक केलं तेवढं हे त्याच्यात टाकून घेतलं. त्याच्यात टाकलं थोडंसं शेंगदाणे आणि घेतलं थोडंसं गरम पाणी टाकून. आता ही अशीच जर का सरभरीत तुम्ही जर का भाजी केली वालाची, न आवडणारे लोक पण नाही तोंड बोट चाटून खायचे. सर्वांनाच आवडून अशीच भाजी नाही का होणार ही. मुलाला चहा दूध करून द्यायचं होतं. भाजून घेतलेले शेंगदाणे लाईट गेली म्हणून राहिले बारीक करायचे होते. ते पोळ्या लाटायच्या, त्या पण घेतल्या पटपट भाजून. थोड्या गडबडगाईत काय झालं, एका मुलाचा फोन आला. त्याने सांगितलं काकू मला लवकरात लवकर डब्बा पाठवून द्या. तो डब्या भरण्याची घाई माझ्या मागं होती. तुम्हाला एक खरं सांगू का, आपल्या पाठीमागं घाई असेल ना तर भरपूर कामं अशी वाढलेलीच असतात, ती काही कमी होण्याचं नावच घेत नसतात. आपल्या मागे गडबड आणि कामात काम वाढलेलं असतं. त्याच्यामुळे आपण पण काय करायचं, जरा वेळ काळ बघून जरा घाई करून चंचलपणा ठेवायचा अंगात आणि अशी पटपट कामं करून घ्यायचे. आता मी दुधातलं फ्रीजमधून पातीला घ्यायला लागले, दूध बसलं सांडून सगळं. आता ते पुसून घ्यायचं बाकीच होतं.
तर चला, आजचा व्हिडिओ हा कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला शेअर सबस्क्राईब करा.